आज पिंक पर्पलवाला आय मेकअप आज करणार आहोत. स्टे ट्यून लास्टपर्यंत. जे काही प्रोडक्ट यूज केले ते डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. आज थोडंसं बॅकग्राऊंड चेंज आहे कारण मी पंख्याच्या खाली बसले तरी मला गरम होत आहे. ठीक आहे. लास्ट टाइम ज्या ठिकाणी मी बसलेली त्या टाइम मला म्हणजे तिथे एक 5%च हवा आली तर पंख्याची, नाहीतर नाही. घामाघूम पण झालेलं आहे आणि एवढे फिरून फिरून आहे ना काळी पण झाले यार. टॅनिंगसाठी काहीतरी उपाय सांगा घरगुती. आपल्याकडे पैसे नाही डॉक्टर. इथे मी शेड चेक करते. शेड माझाच आहे बट आता इथे थोडंसं लाईट वाटतं कारण की मी काळी झाली आहे. ओके, बट आता काय करायचं. जर लाईट असला तरी पण तेच वापरायला लागेल. पैसा गेलाय बाई. 400च्या वरती आहे तो प्रोडक्ट, त्यामुळे वापरावा लागणारच. ठीक आहे. तर ब्लेंडिंग करते व्यवस्थित. फाउंडेशन लावून घेते. पहिली ऑरेंज कलर करेक्शन केलेलं आहे जिथे मला वाटत होतं तिथे. त्यानंतर ब्लेंडिंग करते. ब्लेंडिंग करता करता तुम्हाला इथे मी दाखवते की मी काळी निळी झालेली आहे. कारण फिरून फिरून एवढी काळी होणार मला माहीत नव्हतं. काळी निळी पिवळी सगळं झालेली आहे. पण ठीक आहे, काही दिवसांनंतर हे टॅनिंग जाणारच आहे. इथे कन्सिलर यूज करते जो माझ्याकडून संपत आलेला आहे कारण हा माझा फेवरेट आहे आणि दुसरं घ्यायला पण मला जीवावर आलं आहे कारण हा पूर्ण संपणार नाही. पाणी घालून वापरणार नाही, संपवणार नाही तोपर्यंत तर मेरे दिल को शांति नहीं मिली. इसकी वजह से यूज़ कर रही हूँ. पूरा ख़त्म होने के बाद टाटा बाय बाय उसको. तसं 2 व्हाईटिशमध्ये मागवलं कारण की हायलायटिंगसाठी हवं होतं. त्यामुळे म्हणजे जे काही हाय पॉईंट आहे, जे टी झोन नोजचे ते लिप्सच्या खाली तिथे आपण लावू शकतो. इथे कॉन्टरिंग करते. कॉन्टरिंग मला नाही आवडत आणि तसं इथे पिंपल दाखवत होती मी. कॉन्टरिंग यासाठी नाही आवडत. पहिली गोष्ट मला येत नाही. दुसरी गोष्ट ते ब्लेंडिंग करायला ना की 9 येतं बाबा. मग ठीक आहे, प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला कुठे काय येणार ना. ब्रॉन्झिंगची काही गोष्टी आहे ते जरा पावडरीमध्ये येतं आणि जे क्रीमी आहे ते कॉन्टोर असतं वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. इथे मी लिप्सच्या खाली यूज करते कारण शॅडो निर्माण होतं त्यामुळे. हे बघू शकता लाईटिशवाला जो 10 नंबर आहे स्विस ब्युटीचा कन्सिलर तो यूज करते. इथे भूत दिसते बट ठीक आहे. ब्लेंडिंग केल्यानंतर माणसात येणारच आहे मी, नो वरी. आणि मी तुम्हाला सांगते, मी तात्पुरताच व्हिडिओ काढतानाच मेकअप करते कारण अपने को कुत्ता नहीं पूछता भाई. सच्ची में आपकी कसम कुत्ता नहीं पूछता. सब लोग श्राप दे रहे की कभी क्या हो जाएगा मेरे साथ. म्हणजे की माझं थोडंसं तर काहीतरी वाईट व्हायला पाहिजे मग त्यांना मजा येईल. मी वाईट नाही करत कोणाचं तर देव कशाला माझं वाईट करेल ना. विचार चांगले ठेवले तर चांगलंच होणार सगळं. देवावर विश्वास आहे बस, है ना. तर असं सीन आहे की मी फक्त व्हिडिओ करताच मेकअप करते. बाकी तुमच्यावर आहे. चांगलं स्किन केअर वगैरे केलात ना, सनस्क्रीन वापरा, मग तुमचा जो मेकअप आहे चांगला राहील. पण उन्हात जर गेलात तर क्रॅकी लुक येणारच हा. एसीमध्येच मेकअप चांगला चालतो. तुम्हाला जर माहीत असेल तर. मला माहिती आहे. म्हणजे मी जेव्हा जॉब करायची ना तेव्हा AC असायचा त्यामुळे माझा मेकअप ठीक असायचा. आणि जेव्हा मी लंच ब्रेकला बाहेर वगैरे जायचो, लंच वगैरे करून डबा वबा खाऊन, तर ते थोडंसं क्रॅकीमध्ये माझा मेकअप जायचा, लुक जायचा. त्यामुळे तेव्हापासून माझ्या लक्षात आहे की आपण जो मेकअप आहे तो आपला उन्हामध्ये बाहेर वगैरे गेलं की क्रॅकी होणारच आणि ACमध्ये चांगला राहतो. कूलिंग आहे त्यामुळे चांगला राहतो, बाकी काय नाही. मेकअपचं बोलायचं सोडून मी इकडचं तिकडचं बसते बट ठीक आहे, भावना कळल्या असतील. तर मी जे प्रोडक्ट यूज केलं आहे आय शॅडो तो मी मिशोवरून मागवलेला. जो काही प्रोडक्ट तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही ट्राय करू शकता. माझ्या मतेने तर तेच बेस्ट आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर चांगल्यातला घ्या. बाकीचे आय शॅडोचे नवीन चांगल्या ब्रँडचे आले, चांगल्या शेडचे, जास्त शेडचे ते तुम्ही यूज करा. कारण की एकदाच इन्व्हेस्टमेंट केली तर बरी. 1000 वेळा काय झाडायला पैसे लागलेत. तर मेबलिनचा मायग्लॅमचा काजळ आहे तो यूज करते ॲज अ आयलायनर. तो यूज करते आणि हा थोडासा ड्राय झालेला होता म्हणून व्यवस्थित लागला नाही. बट ठीक आहे, रगडून रगडून होऊनच गेलं व्यवस्थित. मग ते ब्रशनी व्यवस्थित ब्लेंड करते, स्मोक आउट करते
कारण की आपल्याला स्मोकी आईज जास्त आवडतं. काजळ घेऊ नका. 400च्या आसपास काहीतरी मला भेटला. एक नंबरचा थर्ड क्लास आहे. नुसता ड्राय होतो आणि त्यांनी काय मेन्शन केलेलं की एवढा तास राहणार, तेवढा तास राहणार. काही नाही राहत, जातं. त्याच्यापेक्षा तो दुसरा आहे ना जॅकलिनचा, US काहीतरी असं आहे. तो काजळ तुम्ही यूज करू शकता. तो एकदम बेस्ट आहे. मी परत मागवीन. जेव्हा मागवीन ना तुम्हाला त्याचा हे देईन, म्हणजे रिव्ह्यू वगैरे देईन. तो खूप एक नंबर आहे. वन स्ट्रोक ॲप्लिकेशन आहे. यायला नुसता रगडा नुसता तरी पण डोळा बाहेर यायचा. पण तो काही काजळ लागत नाही धड. बघा मी कसं लावते. शेवटी असं नीट शिस्तीत लावायला गेली तर लागत नाही. पण तो जो मी बोलते ना काजळ, तो व्यवस्थित वन स्ट्रोक ॲप्लिकेशन आहे. मायग्लॅमचे पण चांगले वन स्ट्रोक ॲप्लिकेशन आहेत. पण हा घेऊच नका. फसली मी घेऊन माहिती आहे. तर आता इथे मायग्लॅमचा जो बर्गंडी शेड आहे, म्हणजे जो ऑलमोस्ट माझ्या साडीने मॅच होतो थोडाफार, तो एकदम लाईटली, म्हणजे डार्कच पण त्याला लाईट नंतर करीन मी. बस ते आउटर कॉर्नरच म्हणतात ना डोळ्याच्या ह्याला, मग तिथे मी लावते आणि स्मोक आऊट करते. आणि व्यवस्थित स्मोक आऊट झाल्यानंतर म्हणजे जे डार्किश शेड आहे आय शॅडोमध्ये तो पण नंतर अप्लाय करणार आहे त्याच्यावर. आणि तुम्हाला माहिती आहे माझा आयब्रो कसा मी फील करते, तर इथे मी कोण करून घेतलेलं आहे जेल लायनर. मी पहिलेही सांगितलेलं की तुमच्याकडे जे काही प्रोडक्ट असतील, जेल लायनर किंवा आय शॅडो तर घेऊच नका, कारण की हात लागलं की कसं लागून जातं हाताला. पण हे शक्यतो लागत नाही हाताला. त्यामुळे मी हे प्रेफर करते की हेच लावलेलं बेस्ट आहे. आणि जेट ब्लॅक, वाव काय मस्त वाटतं, म्हणून मला ते आवडतं जेल लायनर. आणि डार्किशच मला आयब्रो आवडतात. लाईटवाले आयब्रो नाही आवडत, कारण असं वाटतं ना काहीच लावलेलं नाही आहे. आणि असं डार्क केल्याने कसं एकदम कट टू कट, इधर का बाल उधर नाही आयब्रो का. आणि हा स्विस ब्युटीचा मस्कारा यूज करते लास्टला. मी खरं तर विसरलेले होते, म्हणून आयब्रो नंतर तो पार्ट आला माझा ध्यानात, म्हणून मी आता मस्कारा लावते. आणि लिप लायनरसाठी तोच लिप लायनर यूज करते जो डोळ्यांसाठी यूज केलेला होता मायग्लॅमचा, मनीष मल्होत्रा. त्यांचे प्रोडक्ट भारी आहेत, पैसा पण भारी आहे. पण का कोण जास्त इन्फ्लुएन्सर यूज नाही करत, देव जरूर. लोकांचे जे म्हणजे चांगले ब्रँडचे जे काही प्रोडक्ट आहेत ना, ते 1000च्या वरती, 3-4 हजार, 5-6 हजार. मला ना असं कधी वाटतं का घेऊ आपण पण घेऊ, पण ते जे पैसे जाते एवढ्याशा प्रोडक्टला, तेच प्रोडक्ट मला कमीमध्ये भेटते, तर मी त्या ब्रँडकडे का जाऊ ना. बघू इन फ्युचर त्या ब्रँडकडे तोंड गेलं तर काही, नाही गेलं तरी पण ठीक आहे. अपन छोटे में खुश है. जो अच्छा प्रोडक्ट भी दे रहा है, क्वालिटी भी अच्छा है, सब कुछ अच्छा ही है, पैसा भी अच्छा है. हा जो मायग्लॅमचा जो शेड आहे, मला वाटलं की लाईटिश असेल, म्हणजे बाहेरून वेगळा दिसत होता आणि आतून किती डार्किश आहे तुम्ही बघू शकता. मला नंतर कळलं की खूपच डार्क आहे. बस ते माझ्या लिप शेडच्या जे काही बॉक्स आहेत ना त्याच्यातून उचललं होतं की पर्पलमध्ये कुठला शेड जाईल, मग तोच यूज केला. अंदाजे उचललेला, मी असं बघितलं नव्हतं. म्हणजे काय म्हणतात, दिसतं त्याचं नसतं म्हणून जग फसतं. आता इथे मला वाटतं की डार्किश आहे, तर काय करणार, थोडंसं मी विचार केला की हा ठेवू की नको ठेवू, बट नाही. तर माझ्याकडे जो होता लिप शेड, लाईटिशवाला शेड होता, तो यूज केला आहे मी. मग डॅबिंग थोडंसं लाईटली, मग ठीक झाला तो कलर, ओकेशमध्ये आला. बट तो यूज केला असताना डार्कवाला तर ट्रोल नक्की केला असता लोकांनी मला. तर इथे मी टिकली लावते, जो टिकली व्यवस्थित लागत नाही का, कारण की माझ्या थोपड्यावर घामाने कब्जा केला आहे, त्यामुळे व्यवस्थित काही गोष्टी लागत नाही. बट ठीक है, हो ही जाता है यार, गरीब आदमी सब कुछ हो ही जाता है. ऐसा छोटी बात है, क्या ही ध्यान रखे, है ना. तर इथे मी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे फक्त व्हिडिओसाठी. बट माझा ब्लश राहिलेला, त्यामुळे इथे ब्लश लावते. पिंक आहे त्यामुळे पीचवाला ब्लश लावलेला आहे. काय माहिती याचं ते मी कुठल्या तरी मेकअप आर्टिस्टचं बघितलेलं, जर पिंकिश असेल तर पीच लावा,
येलो टोन असेल तर पिंक लावा, असं काहीतरी ब्लशचं खेळ आहे. ते आपल्याला माहीत नाही, पण काही त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतली नाही. ट्रेनिंग झाली की बघू. तर इथे मी हायलायटर असं सहज भेटला म्हणून लावला, बट लूक बघा कसा चेंज झाला आहे ना, एकदम शायनिंग मारते ना, लय मस्त. मग ठीक आहे, चला शायनिंग मारते आता थोडंसं. तर पिंकी जो फिंगर आहे, बेबी फिंगर, त्याने यूज करते, कारण की आपल्याला थोडंसंच पाहिजे. तर कुंकू घेऊन बसली नव्हती म्हणून लालवाली जी लिपस्टिक आहे ती यूज करते. माझा फायनल लूक बघू शकता. बन वगैरे असंच वरती बांधलेलं आहे, तर पूर्ण लूक मी नाही दाखवू शकत वाटता. तर हे फ्रंट लूक आहे माझं. कसं वाटला? नवीन कानातले मम्मीने आणलेले आहेत ते. तर ट्रस्ट द प्रोसेस. मध्ये वाटलं असेल की काय ही करते, काय ना, मला पण वाटलेलं, पण ठीक आहे. तर माझा पॉईंट होता मम्मीने आणलेले कानातले कसे वाटत आणि माझा मेकअप कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे हात हात बघा घाण झाले, बट ठीक आहे. बाय बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.